आपण तिचं स्वागत करूया. थँक्यू सो मच. बरं सुरभी, मला सांग, तू कधीपासून डान्स करतेस? मी वयाच्या 6व्या वर्षापासून डान्स करते. की तुझी पहिली लावणी कोणती होती? पहिली लावणी माझी खेळताना रंगबाई होळीचा. वा वा वा. त्या लावणीपासून सुरुवात झाली होती, पण स्टेज मला उपलब्ध आता सन मराठीमुळे झालेला आहे. पण तुला लावणीच का आवडली तुला? लावणी आपल्या महाराष्ट्राची लोकधारा आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने थायलंडसाठी लावणी रिप्रेझेंट करण्यासाठी माझं सिलेक्शन केलं होतं. तेव्हापासून मी लावणी हा परफॉर्मन्स प्रत्येक ठिकाणी करत आले आणि माझं जीवन म्हणजे लावणीच आहे आणि त्यामुळे मी लावणीबद्दल शब्दच नाहीत माझ्याकडे की मी काय बोलू. पण उद्या तर समजा घरच्यांनी सांगितलं काय लावणी बिवणी बंद करायची, घरी बसायचं, तर हे आधी झालं होतं आणि सपोर्ट मिळत नव्हता. तो आधी असता तर आतापर्यंत अजून मोठ्या लेवलला काम केली असती मी बऱ्याचशा आजपर्यंत, जसं आज मला मिळालंय. पण आता सपोर्ट करतात सगळेजण आणि जरी त्यांनी मला सांगितलं आत्ताही की तू नको करूस लावणी किंवा सोडून दे वगैरे, तर नाही, माझा नाकारच असेल ह्या गोष्टीला. मी लावणी कधीच नाही सोडणार. आणि मी ज्या गावातून आले, माझं गाव प्रॉपर बीड आहे आणि आमच्या मराठवाड्यामध्ये तर लावणी हा प्रकार सगळ्यांना प्रचंड आवडतो आणि तिथला प्रत्येक म्हणजे जिथे जेवढे कलाकार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सगळेजण लावणी डान्सरच आहेत. अगदी मुलांपासून मुलींपर्यंत, म्हणजे मुलंही खूप उत्तम प्रकारे लावणी करतात. बरं, आपण आता ताईकडून जाणून घेऊया तिला कसा वाटला तुझा परफॉर्मन्स. ताई, सगळ्यात आधी तू फारच गोड दिसतेस, तर मला खूप छान प्रसन्न वाटतंय तिच्याकडे बघितल्यानंतर. आणि पुन्हा तुझं एकदा कौतुक की अशी लावणी जी खूप लोकांना प्रचलित नाहीये, लोकांना माहिती नाहीये, अशी लावणी तू अशा पद्धतीने सादर केलीस की पुढच्या वेळेला आम्हाला आवडेल ही लावणी सादर करायला. कारण याच्यामध्ये थोडंसं ते छेडखानी आहे, त्याच्यामध्ये थोडंसं असं नाही, पण एक ते राधाकृष्णवाला तो एक त्या लावणीमध्ये खोडसाळपणा जसं छेडलं असतं, झलक आहे ते, आणि ते तू खूप छान सादर केलंस. ज्या कलाकाराला कसलीच नसते भीड, त्या
तालुक्याचं नाव आहे बीड आणि अशा बीडची सुरभी आज इथे आली आहे आणि खरंच मराठवाड्यामध्ये लावणी ही घराघरात पोचली आहे आणि त्यांनी जो लावणीचा सन्मान ठेवला आहे तसा तो मान सन्मान ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तू तो सन्मान काय असतो हे आम्हाला तुझ्या परफॉर्मन्समधून दाखवले. थँक्यू सो मच. थँक्यू सुरभी. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.